जी आई साहेब. जी आई साहेब. चला उद्घाटनाचा नारळ वाढवूया. चला. जस्ट अ मिनिट आई साहेब. मी हा एखादा फोन करताय का? करून घ्या करून घ्या. नाही, इकडे. काय झालं? संजूचा फोन लागतोय का नाही? गवादरनं फोन लावती, माझा फोनच उचलना झाली. कुठं गेली काय माहिती. तर आपल्या दोघींपैकी कोणीतरी एकच या कार्यक्रमाला जाईल. तुम्ही किंवा आई अंबाबाई मला माफ कर. आता येऊ दिस तिला चांगली झापती. एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि तिचं आपलं वेगळंच असते. नाही तर काय. रणजितराव, माणसं खोळंबली आहेत. नारळ वाढवूया आपण उद्घाटनाचा. अहो साहेब, अगोदरच खूप उशीर झालाय. मुहूर्त टळून चाललाय. चला. सारासार विचार करण्याची बुद्धी भरपूर दिली आहे देवाने. आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय सर्वांगीण विचार करून घेतलेला असतोय. तेच म्हणलं, आईसाहेबांनी त्यांचा निर्णय असा अचानक कसा काय बदलला? देवा भैरोबा, काय हे? काय हो धाकटे जाऊबाई? अहो, नवऱ्याच्या बिझनेसचं भूमिपूजन होतं ना आज. मग इथं कसं काय? देवाची प्रार्थना करत होते. त्यांच्या व्यवसायात कुठलं विघ्न नको यायला, त्यांना यश मिळू देत म्हणून अंबाबाईची प्रार्थना करत होते. पण ते तर तू तिथं पण जाऊन करू शकली असतीस ना. नवऱ्याच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे आणि इथंच काय ग तू? अहो वहिनी साहेब, मी माझ्या मर्जीने इथं थांबलीये. आता तुम्ही पण तर घरीच आहात की. तुमच्या सख्या दिराचा कार्यक्रम आहे, त्यांनी तुम्हाला एवढं मानानं बोलवलं होतं, तरी पण तुम्ही घरीच आहात. लई दया ती बघ तुझी आम्हाला. काळजात असं चर्र होतंय बघ आमच्या. दया दया, नुसती दया. अहो दया कशासाठी? मी तुम्हाला म्हणलं ना, इथं थांबणं हा माझा चॉईस आहे. जसा तुमचा आणि दादासाहेबांचा घरी थांबणं हा चॉईस आहे. आता तुमची कारणं वेगळी आहेत आणि माझी कारणं वेगळी आहेत. माहितीयेत तुझी कारण. काय ग, एवढा मोठा त्याग करायला निघालीयस आईसाहेबांसमोर? तुला काय वाटलं हा असा त्याग करून परत आईसाहेबांच्या गुड बुक्स मध्ये येशील? पण तसं होणार नाही. आम्ही होऊ देणार नाही. रणजित भाऊजींचा फोन येतोय, घे की.